पावसाळा आला म्हटलं की आपल्याला चमचमीत असे पदार्थ खायला आवडतात। त्यामध्ये आज आपण आळूवडी तयार करणार आहे। ती तेवढीच आंबट, गोड आणि तिखट अशी असणार आहे। चवीला एकदम भन्नाट अशी आज आपण आळूवडी तयार करतोय। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आळूवडी तयार करण्यासाठी अशी हिरवीगार अशी पानं घ्यायची। त्याच्या मागच्या शिरा अशा थोड्याशा बघा काळसट कलरवरती असल्या पाहिजे, म्हणजे ते आळूचं पान ना चवीला छान लागतं आणि त्याच्या आळूच्या वड्या पण छान होतात। त्यामुळे अशी आपण पानं घेतलेली आहेत। पानं घेतल्यानंतर पानं ही धुवून घ्यायची स्वच्छ। त्यामुळे इथं आपण परातीमध्ये पाणी, मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पानं धुवून घ्यायची। हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये आळूचं पान धुतल्यामुळे घशातही दाटत नाही आणि जे कीटाणू वगैरे असतील तर तेही निघून जातात। त्यामुळे आळूचं पान हे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे। असेच आपण सगळे पानं धुवून घेतलेले आहेत। आता बघा त्याच्या मागची शिरा आहे ना ती अशी काढून घ्यायची। अशी चाकूने सहज निघल्या जाते, काढून घ्यायची। म्हणजे जेव्हा आपण त्याचा पीठ लावून रोल तयार करतो ना तेव्हा त्याचा रोल तयार होण्यासाठी अशी शीर काढून ती आपण लाटून घेतलेली आहे बेलण्याने। बेलण्याने लाटल्यामुळे काय होतं, पान मऊसूत पडतं आणि रोल तयार होतो। पानांना लावण्यासाठी इथं आपल्याला पीठ तयार करायचं आहे। पीठ तयार करण्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ पावशेर घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम एवढं पीठ आहे। त्यामध्ये अर्धी वाटी एवढं आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। त्यामुळे वडीला चव पण छान येते आणि कुरकुरीत होते। पीठ आपण एकत्र मिक्स करून घेतलं, मग चवीनुसार त्यामध्ये आपण मीठही घालून घेतलेलं आहे। थोडंसं जिरा पावडर घालून घ्यायची, थोडीशी आपण हळदही घालून घेतलेली आहे। आलं लसूण पेस्टही घालून घ्यायची, थोडीशी जाडसर अशी आपण मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची। चिंच गुळाचं आपण पाणीही तयार करून घेतलेलं आहे। दाटसर असं आपण पाणी तयार करून घेतलेलं आहे, तेही पिठामध्ये घालायचं, त्याने चव खूप छान येते। गरम मसाला थोडासा घालून घ्यायचा। नंतर मग त्यामध्ये आपण 2 चमचे एवढं तीळ घालून घेणार आहे। तिळामुळे वडीला टेस्ट पण छान येते। 1 चमचा इथं आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे। नंतर आपल्याला पीठ एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून ना एक बॅटर तयार करायचं आहे, जे आपल्याला आळूच्या पानावरती लावता येईल असं आपण बॅटर तयार करणार आहे। आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे। माझ्याकडून ओवा राहिला होता, नंतर बघा मी चोळून ओवा घातलेला आहे। तुम्ही आधीच पिठामध्ये घालून घ्या। नंतर मी ओवा घातल्यानंतर सुद्धा पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ मात्र आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग आपण पानांना लावणार आहे। पानांना पीठ लावण्यासाठी इथे एक आपण पेपर हातरून घेतलेला आहे। आपण पेपरवरती पान ठेवून त्याच्यावरती आपण पानांना पीठ लावून घेणार आहे। जर तुम्हाला असं पेपरवरती ठेवून जर पानांना पीठ लावता येत नसेल तर काय करायचं, पोळपाटावरती ठेवायचं पान आणि पीठ लावायचं। ती ही पद्धत सोपी आहे। जी तुम्हाला सोपी पद्धत वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही पानांना पीठ लावून शकता। इथं आपण पेपरवरती ठेवलेलं आहे आणि सगळ्या पानाला एकसारखं आपण इथं पीठ लावून घेतलेलं आहे। पहिल्या पानाला एकसारखं पीठ लावून घ्यायचं। नंतर मग आता आपण दुसरं पान टाकताना आपल्याला उलट दिशेने टाकून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्या पहिल्या पानाचं टोक जर आपल्या पुढच्या साईडला असेल तर आपण जे दुसरं पान टाकलं ना त्याचं टोक आपल्या साईडला म्हणजे खालच्या साईडला असलं पाहिजे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पानं लावत जायचं आहे। आता आपण तिसरं पान टाकलेलं आहे। तिसरं पानाचं टोक बघा आपल्या पुढच्या साईडला आहे, त्याला पण आपण सगळं पीठ लावून घेतलेलं आहे। असं पीठ लावून घ्यायचं। आता आपण चौथं पान टाकतोय। चौथं पान टाकताना चौथ्या पानाचं टोक आपल्या साईडला आहे म्हणजे खालच्या साईडला आहे। अशीच आपण 4ही पानांना टाकून पीठ लावून घेतलेलं आहे। सर्व पानांना इथं आपण ना पीठ लावताना एकसारखं लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याचा रोल पण एकसारखा करता येतो। त्यामुळे इथं आपण सर्व पानांना एकसारखं पीठ लावून घेतलेलं आहे। इथं आपण पानं वापरताना ना मोठी 4 पानं वापरलेली आहे, त्याचा आपण एकच रोल तयार करणार आहे। ह्या ठिकाणी जर तुम्ही बारकी पानं वापरत असाल ना तर 5 ते 6 पण पानं वापरू शकता। दोन्ही साईड इथं आपण फोल्ड करून दोन्ही साईड दुमडल्यानंतर असं वरती पीठ लावून घेतलं ना
पानं वरती उचटून येत नाहीत, त्यामुळे असं आपण पीठ लावून घेतलेलं आहे। वरची ही साईड दुमडून त्यालाही थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे। आता खालची साईड दुमडलेली आहे, त्यालाही असं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपण आयता आकार असा पानांचा तयार केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रोल तयार करायचा आहे। रोल तयार करताना दोन्ही हाताने आपल्याला जाम पकडायचा आहे आणि असा घट्ट असा रोल तयार करायचा, म्हणजे वाफवताना ना तो निसटू नये म्हणून इथं असा आपण रोल तयार करून घेतलेला आहे। नंतर तो हाताने असा फिरवायचा। इथं झाला बघा आपला रोल तयार, बघू शकता। असेच आपण 3 रोल तयार करून घेतलेले आहेत। आता वाफवून घेणार आहे। वाफवण्यासाठी आता आपल्याला चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इथं मी थोडंसं तेल टाकून तेल लावून घेतलं। नंतर मग त्याच्यामध्ये आपण रोल ठेवून घेणार आहे, म्हणजे पानं खाली चिटकू नये म्हणून असं थोडंसं तेल लावायचं। इथं पाणीही आपण गरम करून घेतलेलं आहे। पाणी हे गरमच करून घ्यायचं आणि नंतरच मग त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे। आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून इथं आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ना 20 मिनिट एवढे रोल वाफवून घ्यायचे आहेत, तरच रोल ना आतपर्यंत चांगले वाफल्या जातात। त्यामुळे आपण इथे 20 मिनिट एवढे वाफवून घेणार आहे। 20 मिनिटानंतर आता आपल्याला झाकण उघडायचं आहे। आता आपल्याला चेक करायचं आहे की पीठ आतून शिजलंय की नाही। त्यासाठी इथे एक आपण काडी घेतलेली आहे बघा, काडी आत घालायची। काडीला जर पीठ लागलं नाही तर मग आता रोल आपले वाफलेले आहेत चांगले आतून। आता आपल्याला काय करायचं आहे, थंड होण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचे आहेत। अर्धा तासानंतरच मग आपण कट करायला घ्यायचं आहे। अर्धा तास एवढे आपण चांगले थंड करून घेतले रोल तिन्ही पण, आणि नंतर आता आपण इथं कट करायला घेणार आहे। वड्या कट करण्यासाठी इथं आपण चाकू घेतलेला आहे। चाकूला थोडंसं असं आपण तेलही लावून घेतलेलं आहे। असं तेल लावलं म्हणजे वडी कट करताना ना चिरल्या जात नाही, त्यामुळे इथं आपण प्रत्येकजण चाकूला थोडंसं असं तेल लावायचं आणि मगच कट करून घ्यायचं, त्यामुळे एकसारख्या पण वड्या कट होतात। आणि इथं आपण पातळ अशा बघा वड्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तेलामध्ये तळल्यानंतर त्या कुरकुरीत जास्त वेळ राहतात। त्यामुळे मी सगळ्या वड्या कट करताना अशा पातळ करून घेतलेल्या आहेत। इथं बघा 3 रोलच्या आपण वड्या कट केल्यानंतर एवढ्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला तळायचे आहेत, त्यासाठी मी गॅसवरती ना कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। ह्या ठिकाणी जर तुम्हाला वड्या तळायच्या असेल तर तुम्ही तळू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता। मी इथं तळून घेणार आहे, त्यामुळे आपण कडकडीत असं पहिल्यांदा तेल गरम करून घेतलेलं आहे। एक साईडने आपल्याला 2 मिनिट एवढ्या तळू द्यायचे आहेत, नंतर मग इथं आपण साईड पलटवून घेतलेली आहे। दुसऱ्या साईडने पण वडी तळताना आपण 2 मिनिट एवढी तेलामध्ये तळून घेणार आहे आणि नंतरच मग आपण काढून घेणार आहे। वड्या तळताना गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि फुलच फ्लेमवरती इथं आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण ना सगळ्या वड्यांना तळून घेणार आहे। सर्व वड्या इथं आपण तयार करून घेतलेल्या आहेत, एकदम कुरकुरीत, तेवढ्याच खायला एकदम छान अशा लागतात। नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।